हा टॉस या ठिकाणी केला, कारण इथे पहा टॉस केला जातोय आणि दुसऱ्या दिवसातील पहिल्या सामन्याचा टॉसचा बॉस ठरतोय. त्याच संघाचं नाव आहे तो म्हणजेच काळेश्वरी. यस, मॅच इज ऑन. स्पर्धेला सुरुवात केली होती आणि स्पर्धेतला हा पहिला अशा पद्धतीचा जो सामना आहे ज्याला एक चांगल्या पद्धतीने सुरुवात होते. मी मगाशी देखील सांगितलं की ह्या सामन्याला मी अशा प्रकारचं संबोधलेलं आहे, म्हणजेच बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढत या ठिकाणी होते. म्हणजेच खऱ्या अर्थाने या ठिकाणी दोन तुल्यबल संघांचा एकत्रितरित्या हा सामना या ठिकाणी खेळतो. परंतु पहिला अशा पद्धतीचा जो गुण आहे तो याच वालोटी संघाकरिता आणि नंदनकरिता प्राप्त झालेला असेल. काळेश्री कळंबस्ते विरुद्ध या ठिकाणी आई काळेश्री वालोटी असा सामना असेल. परंतु या ठिकाणी विठला उंडरवाडी संघ एक संघाचा प्रतिनिधी आमच्या दिशेने येईल. आई विठला उंडरवाडी संघाचा एक प्रतिनिधी आमच्या दिशेने या ठिकाणी येणार आहे. त्याप्रमाणे आई महाकाली शिरगाव दांगडेवाडी शिवगंगा आलोरे या संघ आणि संघातील खेळाडू या ठिकाणी दाखल झाले असतील तर आपण या ठिकाणी आहात अशा प्रकारचं रिपोर्टिंग करायचं आहे. परंतु या ठिकाणी आता पुन्हा शेखरनी आज सामन्याच्या दृष्टीने बघतोय आणि मैदानामध्ये काय चाललंय तर मैदानामध्ये या ठिकाणी पहा 2025-26चा या ठिकाणी कबड्डीचा रणसंग्राम महासंग्राम केला जातोय आणि महासंग्रामातीलच एकत्रितच हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिला सामना. परंतु या ठिकाणी पहा चांगली पकड या ठिकाणी होते. एक उत्तमरित्या या ठिकाणी पकड मैदानामध्ये केली जाते आणि आर्यन सारखा जो खेळाडू आहे ज्याला या ठिकाणी जेरबंद केला जातोय. पकडी मधला गुण देखील या ठिकाणी एका संघाला प्राप्त होतोय. म्हणजे 3 विरुद्ध 1 ची लढत या ठिकाणी चालू होणार आहे. त्याच विचारात परंतु या ठिकाणी आता आम्ही सत्काराच्या दिशेने देखील बघणार आहोत. सामना तर चालू आहे परंतु आमच्याकरिता पहा मैदान महत्वाचं आहे, मैदानामध्ये खेळाडू महत्वाचे आहेत, कबड्डी खेळ महत्वाचा आहे. परंतु ही स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून एक पूर्ण होण्याकरिता ज्यांनी महत्वाची भूमिका केली असे संपूर्ण जे आमचे मान्यवर आहेत त्याच्यातील काही व्यक्तींचा या ठिकाणी हा सन्मान आणि सत्कार केला जाणार आहे. आणि पहिला सन्मान या मंचावरती होईल निलेशजी रेड्डी या ठिकाणी आहेत त्यांचा देखील या ठिकाणी हा महत्वपूर्ण अशा पद्धतीचा सन्मान केला जाणार आहे. आणि त्यांचा देखील या ठिकाणी हा सन्मान करण्याकरिता निलेशजी रेड्डी यांचा हा सन्मान करण्याकरिता मी विनंती करतो ते म्हणजेच या ठिकाणी उपस्थित जे मान्यवर आहेत संजय सर आपणास विनंती आहे की आपण प्रथम या ठिकाणी याचा निलेशजी रेड्डी यांचा आपण सन्मान करायचा आहे. निलेशजी रेड्डी सरांचा देखील या ठिकाणी हा सन्मान केला जाणार आहे. आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता मित्रांनो एकंदरीत 5000ची देणगी केली मित्र त्यांच्याकरिता टाळ्या होत्याच रेड्डी सरांकरिता फार महत्वाची भूमिका आहे. कारण ज्यांच्या माध्यमातून पाहिले तर यावर्षी नव्हे तर जेव्हा जेव्हा आपल्या गावामध्ये आपल्या वाडीमध्ये कोणत्या प्रकारचा कार्यक्रम असू दे जे वेळेला धावून येतात अशा रेड्डी सरांचा या ठिकाणी हा सन्मान आणि सत्कार बरोबर व्यासपीठाच्या मध्यभागी केला जाणार आहे. तर नक्कीच त्यांचा सन्मान आणि सत्कार देखील केला जातोय. आणि सन्मानाचं स्वरूप या ठिकाणी पहा त्यांना मात्र या ठिकाणी याच आयोजकांच्या माध्यमातून मानाची शाळ श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केला जातोय. मित्रांनो एखाद्याचा सन्मान होत असताना आणि त्यांचा देखील या ठिकाणी हा सन्मान होईल. आणि त्यांच्याबद्दल सांगितलं तर फक्त गावामर्यादित नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्यातील एक उत्तम अशा प्रकारचे अशा जाधव सरांचे या ठिकाणी हा सन्मान होईल. आणि त्यांचा सन्मान करण्याकरिता मी विनंती करतो ते म्हणजे संतोष सर आपल्यास विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा या ठिकाणी हा सन्मान करायचा आहे. म्हणजे एका चांगल्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून दुसऱ्या चांगल्या व्यक्तिमत्वाचा सन्मान होतोय. आणि यांच्या माध्यमातून देखील रोख रक्कम 5000ची देणगी या ठिकाणी आलेली आहे. अशा व्यक्तिमत्वाचा हा सन्मान होतोय. आणि त्यांना देखील नक्कीच सन्मानाचं स्वरूप या ठिकाणी पाहतो. नक्कीच मानाची शाळ श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांना ह्या मंचावरती सन्मानित केले जाते. कारण आमच्याकरिता पाहिलं तर हे सन्मान सत्कार फार महत्वाचे आहेत. अशाच आजच्या पद्धतीतला आधुनिक चांगला सत्कार इथे मंचावरती केला जातो. त्याचवेळी टाळ्याचं गजर होणं गरजेचं कारण सरकारने पाहिलं तर प्रत्येक गोष्टीवरती टॅक्स ठेवलेले परंतु टाळ्या
आदरणीय विजयजी गजमल या ठिकाणी आहेत आणि विजयजी गजमल यांचा देखील या ठिकाणी हा सन्मान केला जाणार आहे आणि त्यांचा देखील सन्मान करण्याकरिता विनंती असेल सर आपणास विनंती आहे की आपण आपल्या शुभासेन यांचा या ठिकाणी सन्मान करायचो। तसेच विजयभाई गजमल यांचा या ठिकाणी हा सन्मान आणि सत्कार आई भैरीवाणी दळवंडे यांच्या स्पर्धेत केला जातोय। वेलकम वेलकम सर, आम्ही पुन्हा एकदा या ठिकाणी आपले मनापासून या ठिकाणी स्वागत करीत आहोत। परंतु तदनंतर क्रीडा नगरीत अनंतजी पवार क्रीडा नगरीत त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं। अनंतजी पवार आपण मंचावरती या ठिकाणी यायचं आहे। आपलं देखील स्वागत आहे। ज्यांच्या नावांचा उल्लेख केला जाणार आहे त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या ठिकाणी यायचं आहे। जे क्रीडासिक इथपर्यंत दाखल होत आहेत परंतु त्यांचे जर वाहन पाहिलं तर रस्त्यावरती पार्किंग केलेलं आहे। अशा संपूर्ण क्रीडासिकांना विनंती असेल आपण आपल्या ज्या बाईक आज देखील इथपर्यंत दाखल होणार आहेत आणि ज्यांच्या वाहनाला या ठिकाणी अडथळा होत आहे त्यामुळे ही संपूर्ण सूचना खेळाडू आणि क्रीडासिक ज्यांची वाहने आहेत टू व्हीलर्स आहेत त्यांच्याकरिता असेल। परंतु तदनंतर या ठिकाणी पहा संतोषजी जाधव या ठिकाणी आहेत त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेकरिता एकंदरीत 5000ची देणगी केलेली आहे। मित्रांनो त्यांच्याकरिता देखील प्रत्येक व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी फार महत्वाची भूमिका आहे। काहींनी श्रमिक स्वरूपाची मदत केली, काहींनी आर्थिक स्वरूपाची मदत केली, म्हणून तर ही स्पर्धा एक उत्तम स्पर्धा समजली गेली आणि त्याच उत्तम स्पर्धेतला उत्तम सामना या ठिकाणी पाहतोय। त्याच उत्तम स्पर्धेत तिथूनच सामन्याला सुरुवात केली येते आणि सुरुवातीच्या या ठिकाणी या पहिल्या या ठिकाणी जास्तीत जास्त गुणांची आघाडी आपण पाहतोय। म्हणजे जर या ठिकाणी आलेख जर पाहिला ना तर गुणसंख्येचा आलेख अशा पद्धतीचा आहे की बेनिन व्हाईट मध्ये आपण जो संघ या ठिकाणी पाहतोय अशा पद्धतीचा या ठिकाणी हाच आई काळेश्री वरवडीचा संघ आणि ज्यांची गुणतालिका पाहिली तर 13 हा आकडा देखील पाहतोय। परंतु या ठिकाणी विठलाई उंडरेवाडी आपण वजनकाड्या दिशेने जायचं आहे। शेवटचा प्रकार या ठिकाणी खेळ केलाय तो कुणी केलाय तर याच वालोटी संघाकडे, कारण ज्यांच्याकडे पाहिजे 1 2 3 4 नव्हे तर या ठिकाणी 9 गुणांची आघाडी आहे आणि ही आघाडी या ठिकाणी टिकवून ठेवली जाईल का परंतु आघाडी कमी करण्यामध्ये या ठिकाणी पहा हे संघ या ठिकाणी दाखल झालेत। त्याच्यामध्ये आपण एक खेळाडू अशा पद्धतीचा देखील पाहतोय चढाईच्या माध्यमातून म्हणजेच इथे प्रेम दाखल झालेला आहे। फार महत्वाची या ठिकाणी त्याचा दूर रॅपचा खेळ देखील पाहण्यासारखा असेल पण याचा गणपती संघ देखील आपण पाहतोय चांगले चांगले तदनंतर या ठिकाणी उजवा कोपराक्षक रितेश आहे त्याच्या साथीला आपण प्रेमला देखील पाहतोय। परंतु या ठिकाणी सोम सारखा एक अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या बाहेर असेल परंतु ज्याने पहिला लोन देण्यामध्ये वालोटी संघासाठी एक महत्वाची भूमिका केली अशा पद्धतीचा नंदन या ठिकाणी दाखल झालाय। हा खेळाडू या ठिकाणी वालोटी गावातील आहे परंतु पुण्यासारख्या शहरात देखील ज्यांनी चांगल्या चांगल्या स्पर्धा जिंकलेल्या आहेत असे एकंदरीतच चांगले खेळाडू आज आपल्या गावासाठी नावासाठी संघासाठी या ठिकाणी खेळण्यासाठी दाखल झाले आणि स्पर्धा ज्याचं आयोजन आणि नियोजन कोणी केलंय तर एक यशस्वी मंडळ आहे आणि ज्याचं नाव अशा पद्धतीचं आहे। परंतु या ठिकाणी पहा एक चांगला अँकर डावा कोपराक्षक साहिल आंबेडीच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीची पकड या ठिकाणी आपण पाहिली म्हणून त्याच्या संघाकडे पहा 4 विरुद्ध 14 परंतु विजयाचा झालाय सौदा आणि हा विजयाचा सौदा कोणाच्या दिशेने जाणार हा सामना कोणाच्या दिशेने बळणार आणि आजच्या दिवसातील विजयी सलामी देणारा पहिला संघ कोणता संघ ठरेल कारण याच्यानंतर आपण केदारनाथ गाणे विरुद्ध विठलाई उंडरेवाडी अशा पद्धतीचा सामना या ठिकाणी पाहणार आहोत। तो सामना तर चांगला होईल परंतु त्याच्या अगोदर ह्या सामन्यात काय घडणार आणि काय बिघडणार आहे परंतु तदनंतर या ठिकाणी 4-14चा सामना या ठिकाणी खेळला जातोय आणि ज्याच्यामध्ये एक संघ आघाडी कमी करण्याचा प्रयत्न करतोय एक संघ आघाडी वाढवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असताना इथे पहा विजयातलं अंतर कमी केलं जात आहे। सहाय्यक वालोटी संघ वालोटी 14 विरुद्ध या ठिकाणी क्रमस्थ 5 असं शेवटच्या 5 मिनिटांचा या ठिकाणी कालावधी असेल परंतु तदनंतर या ठिकाणी पहा तेजसची या ठिकाणी ही चढाई केली जाते आणि ज्या चढाईत पहा एकंदरीतच 2 खेळाडूंनी या ठिकाणी स्पर्श केला जातोय आणि सुखरूपपणे या ठिकाणी आपल्या संघात तो दाखल झालेला आहे। मी सांगितले की दोन्ही संघांचा प्रवास या वर्षामध्ये देखील फार उत्तमरित्या आहे कारण प्रत्येक
संघ अशा पद्धतीचे आहेत की जे कुठे ना कुठे या ठिकाणी फायनलमध्ये दाखल झालेले आहेत, परंतु तदनंतर देखील या परंतु पुन्हा एकदा शेवटची 4 मिनिटे या ठिकाणी आहेत. लास्ट 4 मिनिट गो. मिनिटांचा विचार केला तर 4 मिनिटांचा कालावधी आहे. सेकंदांचा विचार केला तर 240 सेकंदाचा या ठिकाणी कालावधी आहे. म्हणजेच या 240 सेकंदानंतर या ठिकाणी पहा हा सामना संपणार आहे आणि कोणता तरी एक संभाव्य संघ या ठिकाणी जिंकणार आहे. आणि तो जिंकणारा संघ कोणता असेल याच्यावरती मात्र हजारो क्रीडारसिकांची या ठिकाणी नजरा लागलेली आहेत. कारण नजरा खेचून घेण्याचं काम देखील हे सर्व खेळाडू या ठिकाणी होत आहेत. परंतु या ठिकाणी पहा आता आव्हान टिकवायचं असेल तर तुम्हाला इथे काहीतरी करून दाखवावं लागेल. त्या प्रसंगी पहा अजून एक चांगल्या पद्धतीची पकड या ठिकाणी आहे. अजून एक चांगल्या पद्धतीची माध्यमातून इनिशिएट केल्यानंतर शेवटचा खेळाडू या ठिकाणी पहा जो स्वतःला सरेंडर करणार, नक्कीच स्वतःला सरेंडर केलं जातंय आणि त्यानंतर पकडपटू कोणतेही मैदानामध्ये नाहीयेत. फार कमी अशा प्रकारे दिसणारं दृश्य आहे आणि फार एक चांगल्या पद्धतीच्या कबड्डीचं नर्तन मैदानामध्ये या ठिकाणी केलं जातंय. याच्यात नक्कीच ऑल आउट केला जाणार आहे. इथे पहा 3 गुणांची कामं या ठिकाणी या बालवाडी संघाकडे होते. आता 5-21 अशा पद्धतीचा सामना आहे. 5 या ठिकाणी पहा आता देखील चांगली पकड या ठिकाणी होते. म्हणजे जो संघ या ठिकाणी पकडीमध्ये विश्वास ठेवतो ना अशाच वालोटी संघाने ही पकड या ठिकाणी केली. आणि आता 5-22 सामना म्हणजेच पहिल्या सामन्याचा जर विचार केला तर 99.99 हा जो सामना आहे तो सामना वालोटी संघाच्या दिशेने गेलेला आहे. कारण उर्वरितातल्या 3 मिनिटांच्या कमी मिनिटांच्या कालावधीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी 2 लोन द्यावे लागतील आणि हे कठीण आव्हान आहे. परंतु अशक्य अशा शब्दामध्ये देखील शक्य हा शब्द येतो. परंतु हे शक्य केलं जाईल का? शेवटची 2 मिनिटे या ठिकाणी आहेत, लास्ट मिनिटचा. परंतु यानंतर होणारा सामना ज्याच्याकरिता तिसरा पुकार दिला जातोय केदारनाथ गाणे विरुद्ध विठलाई कुंडेवाडी. केदारनाथ गाणे विरुद्ध विठलाई कुंडेवाडी दोन्ही संघांकरिता हा तिसरा पुकार या ठिकाणी आहे. परंतु उपाध्याच्या 2 मिनिटात या ठिकाणी पहा काहीतरी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी असेल. विजयरथ आपल्या दिशेने खेचून आणण्याकरिता दाखल झाल्यानंतर इथे पहा पकड काल महत्वाची केली जाते. कुत्वापत्रक्षक पारसच्या माध्यमातून ही पकड या ठिकाणी होते. भिकाजी नलावडे स्टेजवरती या. भिकाजी नलावडे प्रति या ठिकाणी 5-23 अशा पद्धतीचा सामना असताना त्याच्यामध्ये नक्कीच याच्यानंतर कोणतं तरी एक नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल होईल अशा करिता ही भूमिका या ठिकाणी आपण पाहणार आहोत. शेवटचं 1 मिनिट या ठिकाणी आहे. प्रतिभा एक उत्तम दर्जाचा आहे जो देखील मैदानामध्ये दाखल झाला. परंतु तदनंतर या ठिकाणी आपण पाहतोय तो शुभम या ठिकाणी आहे ज्याने सुरुवातीला एक चांगल्या प्रकारचा प्रभाव करण्याचा प्रयत्न असेल. या पहा महत्वाच्या काही मिनिटांमध्ये बॅटिंगचा वापर केला जातोय. डाबा क्षेत्ररक्षक साहिल आंबेडेला या ठिकाणी स्पर्श होतोय. परंतु इथे दाखल झालेला खेळाडू पहा मनीष आहे त्या मनीषला देखील ही पकड केली जाते. मनीषला देखील या ठिकाणी पकड केली जाते आणि आता काही सेकंदाचा कालावधी शिल्लक आहे. काही सेकंदानंतर हा सामना या ठिकाणी संपणार आहे आणि कोणता तरी एक संभाव्य संघ अर्थातच वालोटी संघ या ठिकाणी जिंकू शकेल अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी आहे. परंतु त्यानंतर एक दिला आणि चालू सामना या ठिकाणी खेळ करून